आम्ही मॅमचे इम्प्लांट केलेले होते 7 महिन्याआधी. त्याच्यामध्ये पूर्ण फुल माउथ रिहॅबिलिटेशन झालेलं आहे. त्याच्यामध्ये पूर्ण 28 दात आम्ही त्यांचे रेस्टोर केलेले आहेत आणि साधारण 20 इम्प्लांट त्यांना लागलेले आहेत. तर इम्प्लांट लागल्यानंतर त्यांनी काय काय खाल्लं हे त्यांना विचारूया. प्लस खाल्ल्यानंतर दुखतं आणि इम्प्लांट करताना किती दुखतं आणि इम्प्लांट केल्याने खरंच फायदा होतो का हे आपण त्यांना विचारूया. आणि त्यांचं वेट पण वाढलेलं आहे आणि ते वेट किती वेट वाढलं आहे हे पण आपण त्यांना विचारूया. बोल तू. इम्प्लांट म्हणजे सरांनी माझे दात बसवले, खूप चांगले बसवले. इम्प्लांट पण छान झाले आणि खाते पिते आता मी सर्व चावून ते पण मस्त झाले व्यवस्थित. एवढे एका दिवसाला बसवले, एका दिवसाला काय नाही, त्याने काही मला त्रास झाला नाही. ही माझी आई आहे. 7 महिन्यापूर्वी तिचं इम्प्लांट केलेलं आहे सरांनी. खालती 8 इम्प्लांट आणि वरती काहीतरी 11 असे एवढे इम्प्लांट बसवलेले आहेत. आता ती व्यवस्थित खाते आणि तिचं एक 1.5 किलो वेट वाढलं आहे आणि ती व्यवस्थित सगळं खाते, टोटली सगळं खाते. असं म्हणजे काय नाही तिला खाता येत असं नाही. मटणापासून चणे शेंगदाण्यापासून सगळं म्हणजे जे आहे ते सगळं खाते. आणि सरांनी तिला एक प्रकारे एक नवीन जन्मच दिला आहे. नाही तर तिची खायची खूप आवड होत होती. आता ती एकदम हॅपी आहे आणि हॅपी झाली एकदम. म्हणजे तिला खूप असं म्हणजे खाता येत नव्हतं तर तिला म्हणजे मला असं हे वाटत होतं की तिला खाता येत नाही, आता तिला खाता आलं पाहिजे. तर मी ह्याच्या आधी पण 2-3 जागी विचारलेला, 2-3 क्लिनिकला विचारलेला, पण त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स, त्या सरांचा एक्सपिरियन्स असूनसुद्धा त्यांनी म्हणजे ते बोलले होणार नाही माझ्याकडनं. पण विशाल सरांकडे मी आलो तर विशाल सरांनी मला CBCT केलं मम्मीचं आणि सांगितलं की होईल बोलले. तर मग आम्ही केली सुरुवात केली. तर मग ते लगेच त्यांनी मला वाटतं काहीतरी 3 पहिले वरचे दात एकच दिवसामध्ये सगळे काढून 10 दात काढून 10 इम्प्लांट बसवले, 11 इम्प्लांट बसवले. आणि खालचे 8 खालती तिला एकच दात होता तो काढला आणि त्या खालती 8 इम्प्लांट बसवले. असं इम्प्लांट बसवून लगेच त्यांनी आम्ही थोडासा टाईम घेतला की आणि नंतर एक आठवड्याभरानंतर दात लावले. ते तर मला 72 तासाच्या आतच दात बसवून देणार होते मम्मीला, पण त्यांनी ते बसवून दिले. म्हणजे 8 दिवसानंतर केलं आम्ही आणि ते बसवून दिले आणि खूप आता ती हॅप्पी आहे. आणि मी पण मी समाधानी आहे आणि माझी आई पण समाधानी आहे. ओके.